नमस्कार दोस्तो. मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी प्रेडिक्शन आपण करत आहोत. आज काय झालं ते आपण बघूया आणि उद्या काय होईल त्यानुसार आपण त्याच्यावर प्लॅन करणार आहोत मित्रांनो. जशी आपली स्ट्रॅटेजी होती काल आजसाठी जी आपण ठरवली होती की गॅपअप झाल्यानंतर, जसं गॅपअप झाल्यानंतर आपण प्लॅन केला होता की 22,000च्या वरती सस्टेन करेल. आणि जर तुम्ही नीट बघाल मित्रांनो, पहिल्या 15 मिनिटातच त्यांनी अ, वरून खाली आला आणि खाली आल्यानंतर तो दिवसभर खालीच राहिलेला मित्रांनो. तर आपली स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे. आपली स्ट्रॅटेजी काय सांगते की लास्ट 3 दिवसाच्या म्हणजे आज, काल आणि परवा, म्हणजे बुधवार, गुरुवार आणि सोमवार, मागच्या 3 दिवसाचा आपण हाय लो मार्क करतोय. तर त्यानुसार आपण प्लॅन करतोय की जर का आपण पोझिशन घेऊन जर जात असू तर आपल्याला काय करायला पाहिजे. तर पोझिशन घेऊन जर जायचं असेल तर 22,055च्या वरती जर मार्केट गेला तरच आपण लॉंग करणार आहोत. आणि 21,724च्या खाली जर गेला तर आपण शॉर्ट करणार आहोत. नाहीतर आपण साईडवेज मार्केट आहे असं आपण गृहीत धरू आणि त्यानुसार आपण स्ट्रॅटेजी असेल. तर आपली स्ट्रॅटेजी काय असेल की उद्या जर का म्हणजे आपण ओपन इंटरेस्ट नुसार पण आपण प्लॅन करतो की ओपन इंटरेस्ट नुसार काय असलं पाहिजे. तर ओपन इंटरेस्ट नुसार एकदम क्लिअर कट दिसते की करंट मार्केट 21,930 आहे. तर त्याचं मॅक्स जर तुम्ही बघाल तर 22,000 वर आहे. आणि सपोर्ट जर बघाल तर 21,900 वर आहे. 21,900 पहिला सपोर्ट आहे. त्यानंतर 21,800. त्याच पद्धतीने रेजिस्टन्स पहिला 22,000 आहे आणि दुसरा 22,100. त्यानंतर 22,200. पण मित्रांनो, 22,000च मेक अँड ब्रेक लेवल आहे, कारण 1,11,00,000 अं, तिथे कॉल रायटर बसलेले आहेत. जर का तो 22,000च्या वरती गेला तर तो 21,100 नाही तर मित्रांनो 22,000 पर्यंत पण जाऊ शकतो, कारण इतके सगळेजण ट्रॅप होतील त्याच्यात. आणि एवढे ट्रॅप झाले तर वरती जाऊ शकतात. त्याच पद्धतीने दुसरं एक आहे की इतके सगळे जण असल्यामुळे 22,000च्या वर जाणं थोडं मुश्किल आहे. आणि 21,000ला जर तुम्ही बघाल तर पुट काय 96 लाख, 96,84,000, म्हणजे जवळजवळ 97 लाख पुट रायटर सुद्धा 21,900 वर आहे. म्हणजे उद्या चान्सेस काय आहेत, 21,900 आणि 22,000 ह्याच्यामध्ये एक्सपायरी होण्याचे चान्सेस आहेत विकली बेसिसवर. आपली स्ट्रॅटेजी काय असेल, ते 21,850 आणि 22,050 इथे आपण आयदर आयदर हेज करू, म्हणजे इथे आपण कॉल विकू, इथे आपण पुट विकू. इथे 21,850 आणि याच्या रेंजमध्ये आपण बघू की काय होऊ शकतं. हा एक स्ट्रॅटेजी आहे. दुसरं आहे मंथली बेसिसवर. मंथली बेसिसवर मित्रांनो, तुम्हाला एक 22,200, 22,200 जो रेजिस्टन्स आहे तिथे तुम्हाला कॉल विकायचा आहे. आणि 21,500, 21,500 मंथली बेसिसवर बघा. 21,500 जो आहे, 21,500 आणि 22,000 आहे. पण तुम्हाला 22,200चं विकायचं मित्रांनो, किंवा 100चं विकायचंय. 22,000चं पण तुम्ही विकू शकता, पण 22,000चं विकणं थोडासा रिक्स आहे. थोडासा हायर साईडला घ्या आणि तुम्ही एक स्ट्रँगल बनवू शकता मंथली बेसिसवर. दुसरं आहे, आपण करू शकतो की उद्या इंट्राडे बेसिसवर. उद्या इंट्राडेला आपल्याला काय करायचं, तर पहिलं करायचं आहे की मार्केट कुठे होतं, ओपन होते ते आपल्याला बघायचं. जर मार्केट तिथेच ओपन जर होत असेल, मार्केट जर इथेच जर ओपन होत असेल, इथेच जर ओपन झाला, इथेच या साईडलाच, तर आपल्याला करायचं काय, मार्केट या लेवललाच जर ओपन जर झाला तर आपल्याला काय करायचंय, प्राइस एक्शनची वाट बघायचं आणि प्लॅन करायचंय तो वर जातोय की खाली जातोय. प्राइस एक्शन महत्वाची आहे. तर चान्सेस काय, जर वरती गेला तर 22,000ला तुम्हाला तिथे एक्झिट करायचंय किंवा तिथे प्राइस एक्शन बघून खालच्यासाठी प्लॅन करायचंय. किंवा जर का खाली आला
म्हणजे काय, जर तो गॅप अप झाला, गॅप डाऊन झाला आणि इथे ओपन झाला, आणि जर त्यांनी प्राइस ऍक्शन बनवली, इथे प्राइस ऍक्शन बनवली, तर तुम्हाला पहिला चान्सेस आहे 22,000 पर्यंत पोहोचण्याची. आणि 22,000 पर्यंत जर गेला तर तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. दुसरं चान्सेस आहे, जर तो उद्या गॅपअप जर झाला, जर तो गॅपअप झाला आणि 22,000च्या वरती जर ओपन झाला, तर आपण बघणार आहोत प्राइस ऍक्शनची वाट बघणार आहोत इथे. आणि जर प्राइस ऍक्शन झालं की मग आपण एंट्री मारून त्याच्यात बनून राहणार, कारण 22,000ला भरपूर कॉल रायटर आहेत, बसलेले आहेत. जर का तिथून वरती गेला आणि ते जर ट्रॅप जर झाले गॅपअप मध्ये, गॅपअप म्हणजे काय, तर पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल तुम्हाला बघायचं आहे, चेक करायचे मित्रांनो, की 22,000च्या वर ती स्मूथली क्लोज होते का. जर ती स्मूथली क्लोज होत असेल तरच तुम्हाला बाईंगची पोझिशन बनवा. नाहीतर तिथे जसं मी तुम्हाला बोललो, एक 1 करोडपेक्षा जास्त कॉल त्यांनी सेल करून बसलेले आहेत 22,000ला. ही 22,000ची लेवल आहे आणि ही 21,900ची लेवल आहे. कुठे जाते मार्केट त्याचा प्लॅन करा आणि त्यानुसार तुम्ही ऍक्शन घ्या मित्रांनो निफ्टीमध्ये. दुसरं आहे की बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये आपल्याला उद्या काय करायचंय मित्रांनो, तर बँक निफ्टीमध्ये पहिलं काय करायचंय, आज त्याची क्लोजिंग झाली आणि क्लोजिंग नुसार जर तुम्ही जर नीट बघाल, तर त्याने एक हॅमर कॅन्डल बनवलाय. तुम्ही क्लोजिंग बघत असाल 45,818 रुपयाची, आणि इथे दिसते 45,916 रुपयाची. एक हॅमर कॅन्डल बनली. त्याच्यानुसार जर तुम्ही बघाल तर NR3 झालेला आहे, नॅरो रेंज मध्ये झालेला आहे. तर आपल्याला काय पाहिजे, एक तर ब्रेकआउट पाहिजे, आयदर खाली किंवा वरती. तर चान्सेस काय आहेत ते आपण उद्या पाहूया. तर आज काय मार्केट चालला ते मी तुम्हाला सांगतो. आज मार्केट ऑलमोस्ट साईडवेजच झालेला. त्याने गॅपअप दिला आणि त्यानंतर परत त्यांनी तो तिथेच क्लोज दिला. 45,700 ते 46,000, जवळजवळ 400 पॉईंटची मुवमेंट त्यांनी घेतला नक्कीच आहे. पण मी तुम्हाला सांगेन की तो NR7, NR3 झालाय. जर NR4 उद्या झाला तर मोठा हे होईल. आपल्याला प्लॅन करायचं की उद्या मार्केट कुठे जातोय. जर ही रेंज तोडली त्यांनी, ही रेंज म्हणजे काय, 46,100 आणि 45,700, 550 आहे. म्हणजे जवळजवळ 700 पॉईंटची ही रेंज आहे. उद्या मार्केट कुठे गॅप अप होते किंवा गॅप डाऊन होते त्याच्यावर आपण नजर ठेवणार आहोत. कारण आज बँक निफ्टीचा 14 तारखेच्या ह्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर 45,800 सपोर्ट होतोय त्याचा, आणि 45,500, म्हणजे 45,500 बघा ही रेंज आहे. 45,500 आणि 46,000, 46,000 ही रेंज त्याच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण इथेच मार्केट आहे ना मित्रांनो, त्याचा ओपन इंटरेस्ट आहे. आणि त्या ओपन इंटरेस्ट नुसार जर आपण प्लॅन केला, ओपन इंटरेस्ट नुसार जर आपण प्लॅन केला, ऑप्शनची चेन खोलतो मी. ओपन इंटरेस्ट जर बघाल बँक निफ्टीचा, तर आज एक्सपायरी झाली, 14 तारखेची आपण घेणार आहोत. ओपन इंटरेस्ट नुसार जर तुम्ही बघाल इथे, तर 46,000, जर इथे तुम्ही जर बघाल तर 46,000ला, म्हणजे इथे मित्रांनो 46,000ला, 46,000, 46,000ला बघाल तर 1,10,000 कोण आहेत, इथे कॉन्ट्रॅक्ट आहेत कॉल साईडला. आणि पुट साईडला जर बघाल तर मॅक्स हाय 45,000, 45,000ला आहेत, 39,000. त्यानंतर जे आहेत जर तुम्ही बघाल तर 45,500. म्हणजे रेंज काय दाखवते,
46,000 आणि 45,500 रेंज दाखवते. त्याच्यावरती जर तुम्ही बघाल तर एवढे नाहीत. ठीक आहे. 46,800 आहे तसं, पण 1,10,000 मोठे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत. आणि त्यानुसार मला रेंज जी दिसते ती 46,000 आणि 45,500 दिसते. जर त्याच्यावरती ओपन होते किंवा त्याच्या आसपास ओपन होते तर आपण प्राइस ची वाढ बघणार आहोत. म्हणजे 45,500 ला जर ओपन झाला इथे, इथे जर मित्रांनो ओपन झाला, गॅप डाऊन मध्ये ओपन जर झाला, तर आपण इथे प्राइस ची वाढ बघणार आणि आपली एंट्री होणार आहे. आणि एंट्री झाल्यानंतर आपला पहिला टार्गेट असेल तो 46,100 किंवा 46,000 आपला पहिला टार्गेट असेल. आणि जर का मित्रांनो तिथे गॅपअप गॅपअप जर झाली, 46,000च्या वरती जर झाली मित्रांनो, तर सोने पे सुहागा. आपण तिथे वाढ बघणार आहोत प्राइस ची. आणि प्राइस ऍक्शन जर वरच्या बाजूने जर झाली, तर आपण 45,500 पहिला लेवल भेटेल. आणि मग दुसरा लेवल जो आहे, ही लेवल जी आहे, ही आपल्याला भेटेल. जवळजवळ 46,900 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 800-900 पॉईंट वर वाढू शकतात जर इथे प्राइस ऍक्शनने भेटली तर. कारण ओपन टू स्काय आहे. आणि जर का त्याच्या उलटा जर झालं, उलट म्हणजे काय मित्रांनो, तो 46,000लाच ओपन झाला आणि इथेच प्राइस ऍक्शन उलटी जर झाली, तर परत तुम्हाला 45,500 जी रेंज आहे इथे परत येईल. म्हणजे 500 पॉईंट खाली येऊ शकतो. तर मित्रांनो, उद्या पहिलं चेक करा बँक निफ्टीमध्ये की कुठे ओपन होते. निफ्टीमध्ये चेक करा कुठे ओपन होते. निफ्टीमध्ये चेक करा. निफ्टीमध्ये जी रेंज आपण पकडले 21,900 ते 22,000, जवळजवळ 100 पॉईंटचीच रेंज आहे. आणि खाली सपोर्ट इमिजिएटली आहे 21,800 वर. पण आणि रेजिस्टन्स आहे 22,100, 22,000. कुठे मिळतोय त्यानुसार, कुठे एंट्री मिळते त्यानुसार तुम्ही बघा. पहिल्या 15 मिनिटासाठी पहिलं मार्केटमध्ये नेहमी लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला सांगतो, पहिले 15 मिनिटं लय महत्वाचे असतात. जर आज बघाल ना तुम्ही, पहिले 15 मिनिटं मार्केटने काय केलं, शूटिंग स्टार बनवले आणि त्यानंतर काय झालं, तो तोडला. तोडल्यानंतर काय झाला, तो जवळजवळ खालीच होता. मार्केट काय गॅपअप, गॅपअप नंतर काय खाली, खालीच आला. कुठपर्यंत खाली आला, नंतर त्यांनी कव्हर केले ती बात वेगळी. पण जवळजवळ मोठ्या पॉइंट्स मिळतात. इंट्राडेची ही माझी बेस्ट स्ट्रॅटेजी आहे, जे मी तुम्हाला शिकवेन. माझ्या कोर्समध्ये मी शिकवत होती कसं काय करायचं, काय करायचं, कशा पद्धतीने करायचं. ही सगळी माझी स्ट्रॅटेजी आहे इंट्राडेची. पहिल्या 15 मिनिटानंतर आपण कसा प्लॅन करू शकतो आपल्या ट्रेडसाठी, आपल्या ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीसाठी. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं जेव्हा पण कोर्स असेल ऑप्शनचा, फ्युचर ऑप्शनचा, तेव्हा नक्की एनरोल करा. मला कॉन्टॅक्ट करा. आणि उद्यासाठी, उद्या एक्सपायरी आहे, त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.